नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात लोकसेवा माहिती केंद्र। मित्रांनो, जर आपल्याला पीक विमा हवा असेल तर आपल्याला 7 दिवसाच्या आतमध्ये हे काम करायचं आहे। मित्रांनो, रब्बी तसेच खरीप पीक विमा यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा सहभाग नोंदवलेला आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री पीक विमा योजना यामध्ये 1,70,00,000 शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे। परंतु यामध्ये शेतकऱ्यांनी खूप मोठ्या चुका केलेल्या आहेत। त्या चुका आता दुरुस्ती करण्यासाठी 7 दिवसाचा वेळ हा देण्यात आलेला आहे। मित्रांनो, जर आपलं आधार कार्डवर आणि सातबाऱ्यावरती नाव वेगळं असेल, तसंच जर डॉक्युमेंट जर आधार कार्ड एकाचं आणि सातबारा दुसऱ्याचा त्यामध्ये टाकलेला असेल किंवा डॉक्युमेंट अपलोड केलेले नसतील किंवा ज्यामध्ये टेनंट सर्टिफिकेट असतं ते जर तुम्ही ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचं वावर ठोक्यानं भाड्यानं केलेलं असेल व टेनंट सर्टिफिकेट तिथे अपलोड केलेले नसेल तरी आपला अर्ज हा बाद होणार आहे। तसेच आपलं जर पासबुक तिथे डॉक्युमेंट अपलोड केलेला नसेल तर तेही अर्ज आपल्याला बाद होणार आहे। तरी शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या जिथे आपण पीक विमा फाळलेला आहे अशा सीएससी धारकाकडे जाऊन आपले डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे आहेत व ते डॉक्युमेंट तिथे अपलोड करायचे आहेत व रिवॉर्डमध्ये आलेले ॲप्लिकेशन आपल्याला ते अप्रूव्ह करून घ्यायचे आहेत। आता जे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांचा पीक विमा मिळणार आहे। राहिलेले शेतकरी जे रिवॉर्डमध्ये गेलेले आहे त्यामध्ये तुम्हाला एकदा सीएससी केंद्राला भेट द्यायची आहे व तिथे जाऊन आपल्याला बघायचं आहे की तुमचा फॉर्म हा रिवॉर्डमध्ये आलेला आहे का अप्रूव्हमध्ये आहे। व तिथे गेल्याच्या नंतर जर आपला रिवॉर्डमध्ये असेल तर आपल्याला जी त्रुटी दाखवण्यात आलेली आहे त्याची पूर्तता करायची आहे व सीएससी केंद्राला अवश्य भेट द्या। त्यामुळे पीक विमा अशा सीएससी केंद्रामध्ये फाडायचा असतो जो आपल्या ओळखीचा आहे व नियमित जो दुकान उघडतो। कारण आता यावेळेस असं होतं काही सीएससी केंद्रधारक पीक विमा फाडल्यानंतर ते आपलं दुकान बंद करून बसतात। त्यावेळेस आपले जे रिवॉर्ड आलेले ॲप्लिकेशन असतात ते अप्रूव्ह करण्यासाठी तो हजर नसल्यामुळे आपण लावलेला खर्च आपलं झालेलं नुकसान याचा मोबदला आपल्याला मिळत नाही। तरी शेतकरी मित्रांनो, आता आपल्याला 7 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे। ज्या शेतकऱ्यांच्या अर्जामध्ये अशा त्रुटी आलेल्या असतील त्या सर्व शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दुरुस्त करून घ्यायच्या आहे व आपला अर्ज हा अप्रूव्ह करून घ्यायचा आहे। ज्यांचा अर्ज हा रिवॉर्डमध्ये आलेला असेल अशा शेतकऱ्यांना मेसेज पाठवण्यात येत असतो की आपला जो PMFBY आहे यामध्ये आपला अर्ज हा रिवॉर्ड झालेला आहे, आपण आपले डॉक्युमेंटची पूर्तता करावी असा आपल्याला एक अर्ज SMS द्वारे पाठवला जातो। तरी आपण आपल्या सीएससी धारकाकडे जाऊन आपला अर्ज हा अप्रूव्ह आहे की रिवॉर्डमध्ये आलेला आहे हे जाऊन एकदा बघावे। सीएससी केंद्राला अवश्य भेट द्यावे, तरच आपल्याला आपला पीक विमा मिळणार। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून शेतकरी मित्रांना आपला पीक विमा मिळेल। भेटूया पुन्हा अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।